प्रस्थापिताविरुद्ध चळवळ कशी सुरू करावी आणि ती कशी आयुष्यभर चालवून दाखवावी याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कबीर, म्हणून सुद्धा मी हे विषय निवडलेला आहे. पुरोगाम्यांचाही पुरोगामी म्हणजे कबीर, विद्रोह्यांचाही विद्रोही म्हणजे कबीर, बुद्ध, नाथ, सुफी या सगळ्या विद्रोही लोकांची परिणती म्हणजे कबीर, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा बेस म्हणजे कबीर. कबीर उच्च कोटीचा साधक होता, भक्त होता, कवी होता आणि समाजसुधारक होता. बरेच लोक वाद घालतात. काही लोक म्हणतात की कबीर कवीच नव्हता, तो फक्त भक्त होता. काही लोक म्हणतात की तो फक्त भक्तच होता, कवी नव्हता. आणि आमच्यासारखे लोक म्हणतात की नाही, तो कवीच आमच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. आणि काही लोकांचं म्हणणं असं आहे की तो समाजसुधारक महत्त्वाचा आहे. मी म्हणतो की तो अव्वल दर्जाचा कवी होता, अव्वल दर्जाचा भक्त होता आणि अव्वल दर्जाचा समाजसुधारक होता. या तीनही भूमिका त्यानं अत्यंत कसोटीनं आणि अव्वल पद्धतीनं आपल्या आयुष्यात पूर्णपणे पार पाडलेल्या आहेत. मित्रहो, कबीराकडे मी कसा ओढला गेलो त्याचा पहिला प्रसंग मी माझ्या कवितेत सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगणार आहे. पण मागच्या वर्षी मी कबीराकडे कसा ओढला गेलो आणि त्याच्यात कसा गुंतत गेलो तेही मी मुद्दाम तुम्हाला सांगणार आहे. मी मोबाईल या तंत्राच्या विरोधात होतो. मागच्या वर्षीपर्यंत मी मोबाईल घेतलेला नव्हता, पण योगायोगानं अपरिहार्य झाल्यामुळं मला मोबाईल घ्यावा लागला. माझ्या मुलांनी आणि बायकोनी माझ्या हातात मोबाईल ठेवला, लँडलाईन बंद केला आणि मग आता एकदा हातात हे यंत्र आलेलंच आहे ना, तर त्याचा जास्तीत जास्त वाङ्मयीन उपयोग कसा करून घेता येईल याचा विचार करत करत मी काही गोष्टी शोधू लागलो. आणि मग मी यूट्यूब जेव्हा मला समजले की ह्याच्यामध्ये असतं काही खूप चांगल्या गोष्टी असतात, तेव्हा पहिल्यांदा मी शोधलं की कबीर आहे काय. आणि मित्रहो, कबीराचे दोहे गाणारे तर व्हिडिओ खूप आहेत, ते नेहमीच तुम्ही ऐकत असता. पण तुमच्या माझ्यासारख्या जाणकारीच्या चळवळीतल्या लोकांनी पाहावं असंही कबीराचं खूप काही यूट्यूबवर अपलोड झालेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कबीर प्रोजेक्ट. हा कबीर प्रोजेक्ट त्याचं शेकडो तासाचं व्हिडिओ शूटिंग आपणाला यूट्यूबवर पाहायला मिळतं. आणि मी ते पाहत गेलो. मागच्या वर्षी उन्हाळाभर 3 महिने मला हे सगळं शूटिंग पुरलं. मी ते व्हिडिओ पाहत होतो आणि माझ्या लक्षात असं आलं की फार मोठ्या माणसांच्या सल्ल्यानं हे सगळे व्हिडिओ तयार करण्यात आलेले आहे, वाङ्मयाच्या क्षेत्रातल्या मोठ्या माणसांच्या सल्ल्यानं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव अशोक वाजपेयी, दुसरं महत्त्वाचं नाव पुरुषोत्तम अग्रवाल आणि तिसरं महत्त्वाचं नाव जगविख्यात चित्रकार गुलाम मोहम्मद शेख. या तिघांच्या सल्ल्यानं ते व्हिडिओ बनवण्यात आलेले आहेत. आणि ते बनवले कुणी, तर त्याची फार मजेशीर हिस्ट्री आहे मित्रहो. याच्यामध्ये सुरुवात करायची झाली तर अमेरिकेतल्या स्टॅमफर्ड युनिव्हर्सिटीच्या धर्म अभ्यास विभागाच्या ज्या प्रमुख आहेत त्या लिंडा हाईस इथून या गोष्टीची सुरुवात होते. या लिंडा हाईस ज्या आहेत ह्या मूळच्या कॅलिफोर्नियाच्या आणि तिथं ज्यू धर्माच्या त्या ज्यू कॅलिफोर्नियाच्या त्यांनी त्यांच्या मोठ्या बहिणीचं लहानपणी झालेलं प्रेम प्रकरण आणि त्या प्रेम प्रकरणात धर्म, जात, पंथ, प्रांत, भाषा यांनी आणलेला अडथळा पाहिला. त्या प्रेमाची या गोष्टीमुळे झालेली शोकांतिका पाहिली आणि त्यांनी ती जात, तो धर्म, तो प्रदेश, ती भाषा, तो प्रांत सगळं सोडून दिलं आणि त्या इकडं विद्यापीठामध्ये येऊन रुजू झाल्या. इकडे आल्याच्यानंतर त्यांची जी मनस्थिती होती, आपल्या बहिणीच्या प्रेमाच्या ह्याच्यामध्ये अडथळे आले या जाती धर्मामुळे, जी मनस्थिती होती त्या मनस्थितीमुळे त्या अस्वस्थ होत्या, शोधत होत्या की मला या काळात माझी ही मनस्थिती समजून घेणारं जगात कोण आहे. आणि त्या काळात योगायोगानं कर्नाटकमधले ज्ञानपीठ प्राप्त कैलासवासी असलेले लेखक U.R. अनंतमूर्ती यांची त्यांची भेट झाली. आणि अनंतमूर्तींनी त्यांना सांगितलं, आहे असा एक माणूस, पण तो सध्या नाही आहे जिवंत, पण त्याचं साहित्य जिवंत आहे, ते तुम्ही वाचा आणि तुमच्या लक्षात येईल की तुमचं पूर्णपणे समाधान त्याच्यातून होईल. आणि मग त्यांनी U.R. अनंतमूर्तींनी लिंडा हाईस यांना कबीराचं नाव सुचवलं. लिंडा हाईस कबीराला शोधत भारतात आल्या, वाराणसीत आल्या, वाङ्मय शोधलं, त्याच्यासाठी हिंदी भाषा शिकल्या, त्याच्यासाठी त्यांनी प्रवास केला संपूर्ण भारतातल्या ग्रामीण भागामधून. आणि हा प्रवास करताना त्यांना प्रल्हाद सिंग टिपानिया यांची भेट झाली. हे दलित समाजात जन्माला आलेले मध्य प्रदेशातले देवासजवळच्या लुनियाखेडी नावाच्या खेड्यातले एक विज्ञानाचे शिक्षक. पण शिक्षकीत त्यांचं मन रमलं नाही आणि ते कबीर भजनं गायला लागले. आणि हळूहळू ते इतके लोकप्रिय झाले
की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीला काँग्रेस पक्षानं त्यांना तिकीट पण दिलेलं होतं, इतके ते त्या प्रदेशामध्ये लोकप्रिय आहेत. ह्या लिंडा हैस यांची प्रल्हाद सिंग टिपानिया यांच्याशी भेट झाली आणि 2002 साली बडोद्याला झालेल्या दंगलीत वैतागलेल्या तिथल्या सृष्टी संस्थेत काम करणाऱ्या मूळच्या पंजाबच्या एका आर्य समाजी कुटुंबातल्या निरपेक्ष कुटुंबात जन्माला आलेल्या आणि वयाच्या 25व्या वर्षापर्यंत आपली जात कोणती आहे हे माहीत नसलेल्या पुरोगामी विचाराच्या शबनम वीरमाणी नावाच्या बाई बडोद्यामध्ये होत्या. 2002 साली झालेल्या दंगलीनंतर त्या गुलाम मोहम्मद शेख, जे बडोद्यामध्येच राहतात, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार, त्यांना भेटले आणि त्यांनी सांगितले की आता मी बडोद्यात राहू शकत नाही, माझं इथं मन रमत नाही. मग काय करायचं? तर त्याच्यानंतर गुलाम मोहम्मद शेख यांनी शबनम वीरमाणींना सांगितलं की असं प्रोजेक्ट सुरू आहे आणि त्या चित्रपट निर्मात्या असल्यामुळं, उत्तम शूटिंगचं त्यांना तंत्रज्ञान माहीत असल्यामुळं त्या यांच्याशी जॉईन झाल्या आणि मग लिंडा हैस, शबनम वीरमानी आणि प्रल्हाद सिंग टिपानिया या 3 जणांनी मिळून हा कबीर प्रोजेक्ट सुरू केला. अमेरिकेच्या फोर्ड फाउंडेशननं त्यांना निधी पुरवला आणि अप्रतिम असे व्हिडिओ या सगळ्यांनी मिळून तयार केले. जे व्हिडिओ पाहत माझा मागचा वर्षीचा सगळा उन्हाळा गेला आणि वेगवेगळ्या अंगानं, वेगवेगळ्या दृष्टीनं मला कबीर समजत गेला. मी कबीरामध्ये पूर्णपणे बुडून गेलो. उत्तर प्रदेशापेक्षा मध्य प्रदेश, म्हणजे कबीर उत्तर प्रदेशमध्ये जन्माला आला, उत्तर प्रदेशमध्ये त्याचं आयुष्य गेलं काशीला, पण कबीरपंथी लोक हे उत्तर प्रदेशपेक्षा मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, गुजरात, पंजाब, पाकिस्तानपर्यंत पोचलेले आहेत. हे लोकगायक, हे अभ्यासक आणि उर्वरित संपूर्ण भारतात आणि जगभर कबीराचे अभ्यासक आणि त्याचे गायक पोचलेले आहेत. त्याची मी मुद्दाम नावं सांगणार आहे तुम्हाला. ह्या लोकांच्यावर ह्या कबीर प्रोजेक्टमध्ये अप्रतिम व्हिडिओ तयार केलेले आहेत. ते पाहताना तुम्ही तुमचं देहभान विसरून जाल. त्याच्यामध्ये विद्या राव आहेत, शुभा मुदगल आहेत, मधु मुदगल आहेत, हे कुमार गंधर्वांचे शिष्य. कुमार गंधर्व स्वतः, कलापिनी ही त्यांची मुलगी आहे, भुवनेश हा त्यांचा नातू आहे, प्रतीक्षा शर्मा, काशीबाई ही भाजीवाली आहे, रायचंद हे अत्यंत खेड्यामध्ये असलेले एक ग्रस्त आहेत. यांच्यावर या अजब शहर नावाच्या प्रोजेक्टमध्ये फिल्म तयार करण्यात आलेल्या आहेत आणि त्या सगळ्या कबीरावरच्या फिल्म आहेत. या लोकांनी कबीर कसा समजून घेतला आणि ते कबीर कसा प्रेझेंट करतात. या व्यतिरिक्त फरीद अय्याज पाकिस्तान, सफी फकीर पाकिस्तान, पद्मा रामजी मेघवाल हरियाणा, गौरादेवी जमालीबाई पंजाब, विष्णू सखाराम देशमुख हा इंदौरचा भिकारी, आडनाव जरी देशमुख असलं तरी भिकारी, रस्त्यावर बसून कबीर गाणारा, अरुण गोयल प्रतिष्ठित असा एक व्यापारी जो ओशो भक्त, राम प्रसाद अटारिया हा एक माळी समाजाचा शेतकरी माणूस मध्य प्रदेशमधला, दयाराम सरोलिया हा देवास जवळचा, वेलाघन भिल हा कच्छमधला, आसारिया खिमा हा सुद्धा खरोड्याचा कच्छमधला, मुख्तियार अली हा पुगलचा पाकिस्तान सीमेवरचा, कालूराम बामनिया हा माळव्यामधला. हे सगळे लोक आणि याच्यावरचे अप्रतिम असे व्हिडिओ या कबीर प्रोजेक्टमध्ये मला पाहायला मिळाले आणि मी पुन्हा एकदा कबीराकडे आकर्षित झालो. एवढ्यावर माझं भागलं नाही म्हणून मी कबीरचं सगळ्या ग्रंथावल्या जमा केल्या, कबीरावरची मराठीतली आणि हिंदीतली सगळी पुस्तकं जमा केली आणि मागची वर्षभर मी त्या पुस्तकांचा अभ्यास करत होतो. हे मी तुम्हाला ह्याच्यासाठी सांगितलं की तुम्हा सगळ्यांना ही पुस्तकं एवढ्या लवकर मिळवणं शक्य नाही, पण सगळ्यांच्या हातात मोबाईल आहेत आणि त्या मोबाईल अप्रतिम असे हे व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे तुम्ही इथून कबीर समजून घ्यायला सुरुवात करायला हरकत नाही. पुरुषोत्तम अग्रवाल हे आजचे कबीराचे सगळ्यात मोठे अभ्यासक हिंदी भाषेतले, त्यांचे 3 व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत. अकथ कहानी प्रेम की या नावानं अप्रतिम त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे कबीरावर. सत्यशोधक सांस्कृतिक मंच पुणे यांनी ह्या पुरुषोत्तम अग्रवाल यांचं एक व्याख्यान आयोजित केलं होतं, त्याचा व्हिडिओ आहे. JNU दिल्ली जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या विद्यार्थी संघटनेनं त्यांचं एक व्याख्यान आयोजित केलं होतं कबीरावर, त्याचा व्हिडिओ आपणाला उपलब्ध आहे. आणि रेखता हा जो उर्दू महोत्सव जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात होतो, तिथंसुद्धा कबीरावर पुरुषोत्तम अग्रवाल बोलले, त्याचासुद्धा व्हिडिओ आपणाला उपलब्ध आहे, तो आपण पाहू शकतो. काय आहे कबीरामध्ये? का बरं एवढं झपाटले लोकांना, म्हणजे विद्वानांनाही तेवढ्याच प्रमाणात झपाटलं आणि सामान्य माणसालाही तेवढ्याच प्रमाणात झपाटलं? तेव्हा माझं असं लक्षात आलं की कबीर हा तुम्हाला उठता बसता चालता बोलता तुम्हाला समग्रपणे हाताला धरून परमेश्वरापर्यंत नेऊन पोचवण्याची त्याची धमक आहे. आणि म्हणून सामान्य माणसं चालता बोलता उठता बसता कबीर आठवतात. मी आठवण करू लागलो, मला स्वतःला काय कबीर माहीत आहे, मला स्वतःला काय कबीर पाठ आहे. आणि माझ्या लक्षात आलं की आज भरपूर दोहे कबीराचे मला पाठ आहे, तुम्हाला पण ते पाठ असतील मला खात्री आहे.
कारण हा कबीर लोकांमध्ये मुरलेला आहे. त्याच्यामुळे काही दोह्यांची उजळणी करायला हरकत नाही. पहा की कल करे सो आज कर, आज करे सो अब, क्षण में प्रलय हो जाए तो क्या करेगा कब. माहीत आहे ना तुम्हाला पाठ. ऐशी बात बोलिए कोई न बोले उठ, ऐसी जगह पर बैठिए, ऐसी बात बोलिए कोई न बोले झूठ, ऐसी जगह पर बैठिए कोई न बोले उठ. माहिती आहे ना. माटी कहे कुम्हार को तू क्या रूंढे मोय, माटी कहे कुम्हार को तू क्या रूंढे मोय, अरे एक दिन ऐसा आएगा मैं रूंढूंगी तोय. याचा अनुवाद मराठीमध्ये आपणाला माहिती आहे की माती बोले कुंभाराला, पायी का तुडविशी, तुझाच सेवट आहे वेड्या माझ्या पायाशी. कबीराच्या काही प्रेमावरचे दोहे ते प्रेम करणाऱ्यांमध्ये प्रसिद्ध असतात. कागा कागा सबतन खैयो, चुनचुन खैयो मांस, कावळ्या कावळ्या माझं सगळं मांस लुचून खा पण माझे 2 डोळे खाऊ नकोस. कागा कागा सबतन खैयो, चुनचुन खैयो मांस, ये 2 नैना मत खैयो, मोहे पिया मिलन की आस. कारण हे माझे 2 डोळे माझ्या प्रियकराची वाट पाहत आहेत, त्यांना फक्त खाऊ नको, बाकी सगळं मला खाऊन टाक. प्रेम की गली अतिसंकरी ज्यामे 2 समाय, ती इतकी अरुंद गली आहे प्रेमाची, त्याच्यामुळे 2 नाही मावू शकत. प्रेम की गली अतिसंकरी ज्यामे 2 समाय, हरि था मैं नहीं अब हरि है, अब मैं हूँ हरि नहीं. म्हणजे प्रेमाची गली इतकी अरुंद आहे की त्याच्यामध्ये दोघं मावू शकत नाही. दोघं एक जीव झाले तरच त्या गलीमध्ये मावू शकतात. पोथी पडी पडी जगमुआ पंडित भयान कोय, ढाई आखर प्रेम का पडे सो पंडित होय. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. आता हिंदू आणि मुसलमान यांच्यावर कबीरानं टीका केली हे आपल्याला माहिती आहे. टीका केली म्हणजे उगाच टीका केलेली नाही. दोघाही धर्मांमधल्या चांगल्या गोष्टी त्यानं स्वीकारलेल्या आहेत, वाईट गोष्टीवर टीका केलेली आहे. तो असं म्हणतो की बाबा रे, मस्जिद चढके बांग दिलावे तेरा खुदा क्या बहिरा है, मस्जिद चढके बांग दिलावे तेरा खुदा क्या बहिरा है, सीटी के पगडणेवर बाजे सो भी अल्लाह सुनता है. अरे मुंगीच्या पायातले घुंगरं वाजले, मुंगी ती केवढी, तिचा पाय तो केवढा, तिचे घुंगरं ते केवढे आणि त्याचा आवाज तो केवढा, तो जरी वाजला ना तरी परमेश्वराला ऐकू येतो. मग एवढ्या उंच आवाजात परमेश्वराची प्रार्थना करण्याची गरज काय. असं एका बाजूनं तो मुसलमानांना म्हणत होता, दुसऱ्या बाजूनं तो हिंदूंनाही तसंच म्हणत होता की पत्थर पूजे हरी मिले तो मै पूजू पहार. अरे दगड पुजल्यानं जर देव भेटत असेल तर एवढं छोटा छोटा दगड का पुजता, मी तर मोठा पहाडच पुजील ना. पत्थर पूजे हरी मिले तो मै पूजू पहार, तासे तो चाकी भली पीस खाये संसार. अरे त्याच्यापेक्षा तर जात्याचा दगड चांगला ना, तो निदान माणसांची पोटं तरी भरतो, पीठ तरी तयार करण्यासाठी तो मदत करतो. त्याच्यापेक्षा हा दगड जास्त चांगला. करायचीच असेल तर त्याची पूजा करा. हे आपल्या सगळ्यांना माहीत असलेले दोहे आहेत. जातन पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, जातन पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडा रहेन दो म्यान. तुम्हाला पाठ आहे, मला माहीत आहे. गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपनो गोविंद यो दिखाय. पाठ आहे तुम्हाला, मला माहीत आहे. बडा हुआ तो क्या हुआ जैसा पेड़ खजूर. खूप मोठी माणसं असतात पण त्यांचा समाजाला काही उपयोग नसतो. बडा हुआ तो क्या हुआ जैसा पेड़ खजूर, छाया न मिले पंछी को फल लागे अति दूर. बहुतेक तुम्हाला सगळ्यांना हा माहीत असलेला दोहा आहे. बुरा जो देखन मै चल्या बुरा न मिलिया कोय. आपलं उलटं असतं, पण कबीर म्हणतो की बुरा जो देखन मै चल्या बुरा न मिलिया कोय, अपने आपको देखा तो मुझसा बुरा न कोय. म्हणजे आपण महाभारतातलं उदाहरण पाहतो. श्रीकृष्णानं अर्जुनाला पाठवलं की जाय रे वाईट माणूस शोधून आण. धर्मराजाला पाठवलं, जाय रे वाईट माणूस शोधून आण. कबीर सगळं जग फिरून आला धर्मराज आणि म्हणाला की एकही वाईट माणूस नाही. मग दुर्योधनाला सांगितलं जा रे चांगला माणूस शोधून आण. तर तो गेला सगळ्या जगात फिरला आणि त्यानं सांगितलं की एकही माणूस चांगलं नाही, ज्याची त्याची दृष्टी. पण कबीर त्याच्या उलट सांगतोय की मला जगात कुणीही वाईट दिसत नाही, माझ्या इतकं वाईट जगामध्ये कुणीही नाही. जब तू आया जगत में जग हसा तू रोया, ऐशी करणी कर चल तू हसा जग रोये. असं हे सगळं तुम्हाला माहीत असलेलं जो आहे. कबीरा खडा बाजार में लिए लुकाठी हात. कबीराची सोबत करणं, कबीराचा अभ्यास करणं, कबीर माझा म्हणणं सोपं आहे, पण ते निभवणं फार अवघड आहे. कारण कबीर म्हणतो की कबीरा खडा बाजार में लिए लुकाठी हात. मी तर हातात काठी घेऊनच उभा आहे. जो घर फूके आपुणा चले हमारे साथ.
ज्याची घरावर तुळशीपत्र ठेवून बाहेर पडायची तयारी आहे, आपलं घर जाळून ज्याला बाहेर निघायचंय, तोच माझ्यासोबत येऊ शकतो. सगळं सुरक्षित करून माझ्यासोबत कुणी येऊ शकणार नाही. कबीरा खडा बाजार में लिए लुकाटी हात, जो घर फूके आपणा चलो हमारे साथ. आणि दुसरा दोहा तसाच आहे. त्याच्यामध्ये कबीर प्रेम सांगतोय की कबीरा खडा बाजार में मांगे सबकी खैर. मी तर सगळ्यांसाठी खुशाली मागतो आहे परमेश्वराकडं, सुख आनंद मागतो आहे. कबीरा खडा बाजार में मांगे सबकी खैर, ना काहो को दोस्ती ना काहो को बैर. माझी ना कुणाशी दोस्ती आहे, माझे ना कुणाचं वैर आहे, म्हणून मला सगळ्यातलं चांगलं आणि वाईट दोन्हीही दिसतं. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय, जो सुख में सुमिरन करे तो दुःख काय को होय. हे सगळे प्रसिद्ध असलेले दोहे, तुम्हालाही पाठ असलेले दोहे, म्हणून मी मुद्दाम सांगतो आहे. लाली मेरे लाल की जित देखू तित लाल, लाली देखन मैं चली मैं भी हो गई लाल. चलती चक्की देख के दिया कबीरा रोए, दो पाटन के बीच में शाबित बचान कोय. पानी बीच मियानी पैसी मुझे सुन सुन आवे हासी, किंवा सुखिया सब संसार है खावे और सोए, दुखिया दास कबीर जागे और रोवे. हे सगळे प्रसिद्ध असे त्याचे. ह्या कबीराचे सगळे दोहे ऐकता आणि ते प्रोजेक्टचे व्हिडिओ पाहता एका रस्त्यावरच्या माणसानं फार चांगल्या पद्धतीनं सांगितलेलं आहे, म्हणजे विश्लेषण केलेलं आहे भारतीय पद्धतीचं, भारतीय जातीवादाचं विश्लेषण केलेलं आहे. कबीराचा दोहा आहे का ते मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही, पण फार इंटरेस्टिंग आहे. त्यानं असं म्हटलेलं आहे, केली की पात पात में पात, केली की पात पात में पात, गधे की लात लात में लात, कवि की बात बात में बात. केली की पात पात में पात, कवि की बात बात में बात, गधे की लात लात में लात, हिंदू की जात जात में जात. हे जातीयवादाचं असं परखड विश्लेषण त्या माणसानं केलं. बहुतेक तो कबीराचा दोहा आहे का काय मला माहीत नाही. मोको कहा ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास हूँ. अरे इकडे तिकडे कशाला जातो, मी तर तुझ्या जवळच आहे. धीरे धीरे रे मना हे पण त्याचं प्रसिद्ध दोहा आहे. आणि असे कितीतरी दोहे सहज मला आठवले म्हणून मी ते. अकत कहानी प्रेम की कछू कही नहीं जाए, गूंगे को दी सरकरा खाए और मुस्काए. म्हणजे प्रेमाचं महात्म्य असं आहे की ते शब्दात सांगता येत नाही. जसं मुक्या माणसाला तुम्ही त्याच्या हातात साखर दिली तर तो खातो आणि हसतो, पण सांगू शकत नाही की साखर कशी गोड आहे ते. तसं हे. आणि हे सगळं का बरं आपणाला आवडतं, तर माझ्या लक्षात आलं की नेमक्या शब्दात कबीर मांडतो, मार्मिक युक्तिवाद करतो, तर्कशुद्ध विचार मांडतो, वैज्ञानिक दृष्टीवर टिकतील असे, ढोंगीपणाला तो विरोध करतो आणि अंधश्रद्धेला तो विरोध करतो. म्हणून सामान्य माणसांमध्ये इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कबीर हा लोकप्रिय आहे असं आपणाला पाहायला मिळतं. हा कबीर जो आहे त्याच्या आयुष्याविषयी, त्याच्या चरित्राविषयी सुद्धा मला वाटतं थोडं आपण बोललं पाहिजे, पाहिलं पाहिजे, विचार केला पाहिजे. म्हणून त्याच्या चरित्राविषयी मी थोडं सांगणार आहे तुम्हाला. त्याचं चरित्र बहुतेक आपणाला सगळ्याला माहीत आहे, पण ते सगळं भाकड कथामधून माहीत आहे. कबीराला भाकड कथा अजिबात मान्य नव्हत्या हे आपणाला माहीत आहे. त्याच्यामुळं कबीराविषयीची एकही भाकड कथा मी तुम्हाला सांगणार नाही. जे वस्तुनिष्ठ कबीराचं चरित्र आहे तेवढंच मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याच्या आधी ज्या काशीमध्ये कबीर जन्माला आला त्या काशीचं काय होतं त्या काळातलं ऐतिहासिक महत्त्व ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. हिंदूंचं हे सगळ्यात मोठं, जगातलं सगळ्यात मोठं तीर्थस्थळ आहे हे आपणाला सगळ्यांना माहीत आहे. सगळ्यात मोठं तेव्हाचं, आताचं नव्हे, सगळ्यात मोठं तेव्हाचं कापड उद्योगाचं ते केंद्र होतं. आणि कबीर कापड विणकरच होता हे आपणाला माहीत आहे. कापड विणकराचं सगळ्यात मोठं केंद्र. बनारसी शालू हा शब्द अजूनही प्रचलित आहे. बनारसी शालू अजूनही लोकप्रिय आहेत. कबीर काळामध्ये दिल्लीला लोधीची सत्ता होती. हा जुलमी धर्मांध असा सम्राट होता. धर्मांतर त्यानं घडवून आणलेली होती. आणि कबीर ज्या जुलाहा जमातीमध्ये जन्माला आला त्या जुलाहा जमातीनं दोन्ही गोष्टीनं धर्मांतर त्या काळात झालं. हिंदूंच्या अत्याचाराला कंटाळून निम्न जातीय लोकांनी धर्मांतर करून आपणाला प्रतिष्ठा प्राप्त करून घेतली होती. आणि दुसऱ्या बाजूनं बळजबरीनं धर्मांतर झाली होती, दोन्हीही बाजूनं. तर हा जुलाहा समाज जो होता काशीचा तो संपूर्णपणे धर्मांतरित झालेला होता. हा धर्मांतरित झालेला संपूर्ण जुलाहा समाज आधीचा हा नाथपंथी होता. त्याच्यामुळं नाथपंथाचं सगळं तत्त्वज्ञान त्यांच्या अंगात मुरलेलं होतं. त्याच दरम्यान लोधीच्या काळात तो धर्मांतरित झालेला होता.
त्याच जमातीमध्ये कबीर जन्माला आला असं आपण म्हणणार नाही. कबीराच्या जन्माविषयी आपणाला फारसं नाही सांगता येणार. पण कबीर जन्माला आला किंवा वाढला त्या परिसरात, ते तशा कुटुंबात वाढलेला होता. त्याच्यामुळं तिथं तो कबीर जो आहे त्या काशीमध्ये जन्माला आला. काशीमध्ये हिंदू आणि मुस्लिम असे ठळक दोन गट. हिंदू समाज हा जातीमुळे विघटित होता, मुस्लिम समाज एकमय होता. सर्वसामान्यामध्ये तेव्हाही, काशीमध्येही आणि भारतातही सामंजस्य होतं. राजकीय लोक आताच्या सारखाच तेव्हाही समाजामध्ये विघटन करण्यासाठी त्याचा उपयोग करत होते. काशीला सर्व जुलहांचं सामूहिक धर्मांतर झालं होतं. ते मूळचे नाथपंथी होते, मी तुम्हाला सांगितलं. श्रीमंत व सुखी ऐसारामामध्ये होते, पण सामान्य माणसं भयंकर हालात होते त्या काळामध्ये. विविध करांच्या बोझानं शेतकरी त्रस्त होता. अंधश्रद्धा आणि कर्मकांडाला ऊत आलेला होता काशीमध्ये. या सगळ्यांचं प्रतिबिंब आपणाला कबीराच्या कवितेमध्ये पाहायला मिळतं. कबीराच्या जन्माविषयी खूप 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 वाद आहेत, पण आपण सारासार असा विचार काढूयात. त्यातला एक महत्त्वाचा विचार, कबीराचा जन्म इसवी सन 1398 आणि मृत्यू 1518 झाला. मला वाटतं 3 शतकं पाहिलेला इतिहासातला तो एकमेव माणूस असेल. पहिलं शतक त्यानं जे पाहिलं ते 14वं, 13वं शतक, 13व्या शतकातली 2 वर्ष, 14वं शतक संपूर्ण आणि 15व्या शतकामधली 18 वर्ष त्यानं पाहिलेली आहेत. म्हणजे 3ही शतकं पाहिलेला तो माणूस होता. तो दीर्घायुषी होता, याच्याविषयी कुणाच्याही मनात शंका नाही. याच्याविषयी कुठल्याही विद्वानांमध्ये वाद नाही. तो दीर्घायुषी होता, एवढं खरं आहे. आपण पाहतो की आपल्या संतांमध्ये सगळे संत अल्पायुषी होते. एकच संत आपला दीर्घायुषी होता, तो म्हणजे नामदेव, आणि तो कबीराचा गुरु होता. एवढा संघर्ष करून कबीर 100 वर्ष टिकून राहिला, जिवंत राहिला, आणि टिकून तर अजूनही आहे तो वैचारिकदृष्ट्या. पण शारीरिकदृष्ट्या सुद्धा 120 वर्ष एवढा कठोर संघर्ष करून तो जिवंत राहिला. आपण पाहतो की कबीराच्या जन्माची जी कहाणी आहे, ती कहाणी ही येशू ख्रिस्त, कर्ण, जनाबाई, कबीर आणि नारायण सुर्वे यांच्यासारखी आहे. लहरतरा तलावाच्या काठी कुणीतरी अनाथ टाकलेलं हे मूल होतं, एवढी वस्तुस्थिती आहे. याच्याविषयी कुणाच्यामध्येही वाद नाही की तो अनाथ होता. मग त्याला तो हिंदू विधवा ब्राह्मण स्त्रीचा मुलगा होता असं चिकटवण्यात आलं. तो मुस्लिम कुटुंबातच जन्माला आला होता असं चिकटवण्यात आलं. कबीर मोठा झाल्याच्या नंतर मग तो मूळ मुस्लिम होता, मूळ हिंदू होता. आपल्याकडे ओढण्याच्या चढाओढीमध्ये त्याला ही जात चिकटवण्यात आली. पण खरं हे आहे की त्याची जात माहीत नाही. अनाथ परिस्थितीत तो जन्माला आला. एका उदार अंतःकरणाच्या जोडप्यानं त्याचा सांभाळ केला. आपल्याला लक्षात येईल की कर्ण असेल, येशू ख्रिस्त असेल, जनाबाई असेल, कबीर असेल, नारायण सुर्वे असतील, ज्यांना स्वतःची जातच माहीत नसते, त्यांच्या इतका जात धर्म राष्ट्र निरपेक्ष माणूस दुसरा कोणी असूच शकत नाही. त्या अर्थानं कबीर खरोखरच अलिप्त होता. त्याला कुठल्या जातीचा अभिमान वाटण्याचं कारण नव्हतं, कारण कुठल्या जातीत जन्माला आलो हे माहीत नव्हतं. धर्माचा अभिमान वाटण्याचं कारण नव्हतं, कारण तेही माहीत नव्हतं. पण मुस्लिम कुटुंबानं सांभाळलं हे माहीत होतं. अशा परिस्थितीमध्ये त्याचा जन्म झालेला होता. आणि मग अवतार ठरवण्यासाठी, म्हणजे हिंदू ठरवण्यासाठी हिंदू लोकांनी भाकडकथा तयार केल्या, मुस्लिम ठरवण्यासाठी मुस्लिम लोकांनी भाकडकथा तयार केल्या. पण जे कबीरपंथी लोक आहेत, त्या कबीरपंथी लोकांनी ह्या सगळ्या भाकडकथा तर अमान्यच केल्या. पण त्यांचं म्हणणं की कबीर जन्मालाही आले नाही, कबीर मेलेही नाही, कबीर हे चिरंतन आहेत, तो ईश्वराचा अवतार आहे. त्याच्या आधीचे इतके अवतार झाले, नंतरचे इतके अवतार झाले, आपण तेही काही मान्य करायची गरज नाही. अवतार ठरवण्यासाठी त्याच्या जन्माच्या ह्या सगळ्या गोष्टी कबीरपंथी लोक नाकारतात. कबीर हा जो शब्द आहे ना, तो मूळ अरबी शब्द आहे. त्याचे विविध अर्थ आहेत, परस्पर विरुद्ध अर्थ आहेत. पहिला अर्थ बडा, श्रेष्ठ, महान, वयोवृद्ध. हे जे सगळे त्याचे अर्थ आहेत ते पाहिल्याच्या नंतर आपल्याला असं वाटतं सरळ सरळ त्याच्या मृत्यूनंतर किंवा त्याला मान्यता मिळाल्यानंतर लोकांनी दिलेलं हे नाव असेल. बडा, श्रेष्ठ, महान, वयोवृद्ध. तो खूप दिवस जगला म्हणून कदाचित त्याला नाव पडलं असेल. तो महान होता म्हणून त्याला कदाचित कबीर नाव पडलं असेल. तो श्रेष्ठ होता म्हणून कदाचित कबीर नाव पडलं असेल. बडा तर तो होताच होता. त्याच्या विरुद्ध दुसरा अर्थ असा, कबीरा म्हणजे महापापी. कबीरा म्हणजे महापापी. कबीरा या शब्दाचा अर्थ महापाप. उर्दूमध्ये, फारशीमध्ये 2 शब्द आहेत, कमी पापी आणि जास्त पापी. कमी पापी ज्याला माफी करता येते, पण जो खूप पापी आहे त्याला माफ करता येत नाही.
कबीरा या शब्दाचा अर्थ महापापी आणि सगीरा या शब्दाचा अर्थ क्षुल्लक पाप, माफ करण्यासारखं पाप. कबीरा आणि सगीरा हे फारशीमधले 2 शब्द आहेत. त्या अर्थानं कबीराला मुस्लिम लोकांनी, तो नमाज पढत नव्हता, तो अल्लाला मानत नव्हता, म्हणून कदाचित कबीरा हे नाव दिलं असण्याची शक्यता आहे. हे त्यांच्या दृष्टीनं मोठं पाप होतं, म्हणून ते महापाप या अर्थानं सुद्धा कबीर नाव दिलं असण्याची शक्यता आहे. कबीर हे नाव कबीराच्या आधी कोण्याही माणसाला जगाच्या इतिहासात कुणीही दिलेलं नाही. त्याचं काय कारण असावं? तर अभ्यासकांनी त्याचं संशोधन केल्यानंतर त्यांच्या अशी गोष्ट लक्षात आली की कबीरा हा शब्द कब्र, स्मशान या शब्दाशी साम्य असलेला आणि त्याच्यातून उत्पत्त झालेला असावाच तो शब्द, म्हणून तो अपशकुनी समजला गेला असावा आणि म्हणून ते नाव कुणालाही त्याच्या आधी दिलेलं नसावं. असं हे वस्तुनिष्ठ कबीराचं चरित्र. भाकडकथा आपण सगळ्या टाळलेल्या आहेत. कबीराचं कुटुंब, आईचं नाव नीरू आणि वडिलांचं नाव नीरू, आईचं नाव नीमा. पत्नी, तिचं नाव लोही, तिच्याही दंतकथा आहेत. लोही म्हणजे कांबळं, घोंगडं, त्याच्यात गुंडाळून कुणीतरी ती नदीमध्ये सोडून दिलेली होती, एका साधूला सापडली, तीच कबीराची बायको. असंही असण्याची शक्यता आहे की कबीराचे आई वडील माहीत नसल्यामुळं त्याला कुणी त्या काळात बायको देत नसावं, म्हणून आई वडील माहीत नसलेली कुणीतरी अशीच टाकून दिलेली अनाथ मुलगी लोही कांबळ्यामध्ये गुंडाळून टाकून दिलेली, त्याच्याशी त्याचं लग्न झालं असावं असा त्याचा अर्थ. हा अर्थ इतिहासात कुणी काढलेला नाही, मला वाटतं तसा तो अर्थ असावा. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी होती. कमाल आणि कमाली अशी त्या मुलामुलीची नावं होती. कापड विकून, अतिशय कष्टानं कापड विणून, कापड विकून त्याचा व्यवसाय करून आपलं कुटुंब चालवणारा हा माणूस होता. त्याच्या डोह्यामध्ये संसार करत करत परमार्थ करता येतो हे त्यानं आवर्जून सांगितलेलं होतं. ईश्वर प्राप्तीसाठी कुटुंब त्यागाची गरज नाही, कुटुंबात राहूनच ते करता येतं, कुटुंबाची कामं करून ते करता येतं. दंतकथा, भाकडकथा, कपोलकल्पित कथा त्याच्या जीवनाविषयी खूप आहेत, त्या मी तुम्हाला सांगणार नाही. चमत्कार तर खूपच आहेत, तेही मी तुम्हाला सांगणार नाही. पण कबीरपंथी म्हणतात की कबीराचं लग्नच झालेलं नव्हतं. नातेवाईक म्हणून सांगितले जाणारे हे सगळे जे आहेत कबीराचे, आई वडील, कबीराचे मुलगी, बायको, हे सगळे त्याचे शिष्य होते, असं कबीरपंथी याचं म्हणणं पडलेलं आहे. आता हा जो कबीर आहे, ज्याची अशी प्रकृती घडली, त्याचे गुरु कोण? हिंदूंनी वेगळा गुरु सांगितला, मुसलमानांनी वेगळा गुरु सांगितला आणि खरे प्रत्यक्षामध्ये त्याची वेगळी गुरु आहेत. हिंदू म्हणतात रामानंद स्वामी हे काशीचे वैष्णव संत, जे भक्ती संप्रदायाचे पुरस्कर्ते होते, काशीतलेच महान व्यक्तिमत्व भक्ती संप्रदायातलं, त्यांनी कबीराला उपदेश दिला. कबीर त्याचे गुरु होते, म्हणजे कबीराचे ते गुरु होते असं सांगतात. आणि त्याच्यासाठी पुन्हा एक भाकड कथा की कबीराला शिष्य म्हणून ते स्वीकारत नव्हते. मग कबीर एक दिवस त्यांच्या गंगेला आंघोळीला जाण्याच्या वाटेत पायरीवर झोपला, अंधारामध्ये पहाटच जाताना मग त्याला पाय लागला आणि मग त्यानं ते गुरुत्व स्वीकारलं, हे राम असं म्हणाले आणि मग ते त्याचे गुरु झाले. हे काय आपण मान्य करायची गरज नाही, कारण कबीरानं कुठंही रामानंद माझे गुरु आहेत असा उल्लेख केलेला नाही. दुसरा गुरुचं नाव सांगितलं जातं ते म्हणजे शेख तकी. शेख तकी हे कबीराचे गुरु आहेत असं पण काही लोक समजतात. कोण आहेत हे शेख तकी? तर इतिहासामध्ये 2 शेख तकी सुफी संत होऊन गेलेले आहेत, पण ते कबीराचा गुरु होण्याची शक्यता कमी आहे. त्याचं कारण असं, त्यातला एक शेख तकी हा कबीर जन्माच्या आधी 100 वर्ष आधीच मेलेला होता आणि दुसरा शेख तकी कबीर मेल्यानंतर 100 वर्षांनी जन्माला आलेला होता. त्याच्यामुळे तो त्यांचा कसा काय गुरु होईल? पण कदाचित मुस्लिम साधकांनी कबीराच्या त्यांचे गुरु मुस्लिम होते हे दाखवण्यासाठी ते नाव जोडलेलं असण्याची शक्यता आहे. राचिम डेरे हे आपले जे महाराष्ट्रातले अभ्यासक आहेत, त्यांनी असं सांगितलं की गोरखनाथ हे कबीरांचे गुरु होते. त्यांनी असं लिहिलेलं आहे की गोरक्षनाथाच्या सबदी व पद या दोन्ही रचना वाचताना आपणाला कबीरांच्या गुरुचीच रचना वाचत आहोत असे वाटते. तीच उदात्त दृष्टी, तीच अनुभवनिष्ठा, तीच वैचारिकता, तीच प्रखरता आणि तीच परकल्याणाची तळमळ. पण हे जे ज्यांनी सांगितलं की गोरखनाथ हे त्यांचे गुरु आहेत, त्यांच्यामध्ये आणि कबीरामध्ये खूप अंतर आहे. 200 वर्ष आधी गोरखनाथ होऊन गेले, त्याच्यामुळे ते कबीराचे गुरु कसे होतील? पण कदाचित गोरक्षनाथांच्या विचारांचे पाईक असल्यामुळे लोक त्यांना ते समजत असतील, त्यांच्याकडे ते सगळे खानाखुना आपणाला सापडतात. आणि मी तुम्हाला सांगितलं की ज्या कुटुंबात ते जन्माला आले होते ते कुटुंब पूर्वाश्रमीचं हे गोरखपंथीच होतं.
कबीरावर प्रभाव कुणाकुणाचा होता? कबीरावर प्रभाव कुणाचा होता? पहिला प्रभाव आपणाला अभिमानानं सांगता येईल की महाराष्ट्रीयन माणसाचा पहिला प्रभाव होता. कसा? तर नामदेव यांचा जागोजाग कबीरानं उल्लेख केलेला आहे की नामदेव मला आवडतात, नामदेवांचे विचार मला आवडतात, आणि नामदेवांचेच विचार कबीरानं पुढे. दोघांमध्ये फरक एवढाच आहे की नामदेव संत होते, कबीर विद्रोही होता. नामदेवांचे शब्द विद्रोही नव्हते, कबीरांचे शब्द विद्रोही होते. नामदेव अंजारून गोंजारून सांगायचा, कबीर झापड मारून सांगतो. हा दोघांच्या मधला फरक, पण नामदेव हा त्याला मान्य करतो. बौद्ध मताचा प्रभावसुद्धा कबीरावर आहे, कारण सारनाथ हे काशीपासून जवळ असलेलं बुद्ध विचाराचं केंद्र त्या काळामध्ये होतं, आणि बौद्ध भिक्खू त्या काळामध्ये, धर्म जरी अस्तित्वात नव्हता फारसा तरी बौद्ध भिक्खू आणि बौद्ध विचाराचे लोक परिसरात अस्तित्वात होते. मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह, आचार विचारामधील मध्यम मार्ग ही बौद्ध प्रवाहाची लक्षणं असं अभ्यासकांना वाटतं. म्हणून त्यांना वाटतं की बौद्ध विचारांचा प्रभाव त्याच्यावर आहे. नाथपंथाचा विचार आहेच, विचारशैली आणि रूपक रहस्य त्यानं स्वीकारलेलं आहे. नाथपंथाचे आदर्श उलट कबीरानं व्यावहारिक आणि जनसामान्यांना सुलभ पद्धतीनं आपल्या काव्यातून करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुफींचा प्रभाव त्याच्यावर आहे. सुफींचाही बराच प्रभाव त्या परिसरामध्ये त्या काळात होता. ईश्वराला प्रियकर समजून झालेला भक्तिभावनेचा कबीराचा आविष्कार हा सुफींचा प्रभाव आहे. सुफी शांत तर कबीर आक्रमक. निर्गुणी भक्ती, विश्वबंधुत्व, सहिष्णुता, सदाचार ही सुफींची वैशिष्ट्य आपणाला कबीरामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यामुळं सुफींचा पण कबीरावर प्रभाव होता. त्याच्यामुळे ह्या तिघांचा प्रभाव, नामदेव, बौद्धमत, नाथपंथ आणि सुफी. कबीराचा शेवट कसा झाला? तर कबीराच्या शेवटाविषयी अनेक दंतकथा आहेत. ती कबीरानं शेवटी काशी सोडली, काशीत तो राहिला नाही. म्हणजे 120 वर्षापैकी शेवटची 3 वर्ष फक्त त्यानं काशी सोडली. असं सांगितलं जातं की तो जिथं राहायला गेला त्या मगहरविषयी आणि काशीविषयी दंतकथा होते. काशीमध्ये माणूस मेला तर त्याला स्वर्गप्राप्ती होती, आणि मगहरमध्ये मेला तर त्याला नरकप्राप्ती होती, तो गाढवाच्या जन्माला जातो. अशा लोकांच्यामध्ये शंका होत्या, अशा लोकांच्यामध्ये परंपरा होत्या, श्रद्धा होत्या. कबीर तर नेहमीच्या अंधश्रद्धेच्या विरोधात होता. त्याच्यामुळं त्यानं ही अंधश्रद्धा लोकांच्या मनातून मोडून काढण्यासाठी सरळ उठला आणि मगहरला गेला, आणि शेवटच्या काळात 3 वर्ष तो मगहरला थांबला असं म्हणतात. माही नदी जी आहे मगहरच्या जवळ, त्या माही नदीच्या एका बाजूला बीर बघैल जो काशीचा त्या काळातला राजा होता त्याचं राज्य होतं, आणि दुसऱ्या बाजूला बिजली खां पठाण या सरदाराचं राज्य होतं किंवा सत्ता होती. कबीरासाठी युद्ध होत होती, म्हणजे तो लोकप्रिय होता. या 2 राजांनी युद्ध केली कबीरासाठी. मृत्यूनंतर पुन्हा संघर्ष. ते तुम्हाला सगळ्यांना दंतकथा माहिती आहे, ती सांगत बसत नाही की त्याचं काय करायचं, त्याची मजार बांधायची का त्याची समाधी बांधायची, असा लोकांच्यामध्ये वाद झाला. आणि मग कबीराच्या ठिकाणी फुलं तिथं त्याच्याविषयी त्या मगहरचे लोक फार छान सांगतात की खोलो पडदा नाही है मुर्दा, मिथ्या जगरा कर डाले. अरे ते पडदा तर काढा, त्या शेवावर जा, तिथं मुर्दा नाहीच आहे, त्याचं काय करायचं, त्याच्यासाठी काय भांडताय तुम्ही. आणि तो पडदा काढला तर 2 फुलं होती. एक मुसलमानांनी घेतलं, एक हिंदूंनी घेतलं. हिंदूंनी समाधी बांधली, मुसलमानांनी मजार बांधली. दोन्हीही आज मगहरमध्ये चांगल्या पद्धतीनं आहेत. दोघांचीही चांगल्या पद्धतीनं व्यवस्था केली जाते. अशी त्या 2 पद्धतीनं त्याचा शेवट झालेला आहे. कबीर आयुष्यभर एकीसाठी झटला. 2 समाजामध्ये एकी व्हावी म्हणून तो झटला, पण त्याच्या वाट्याला सतत बेकी आलेली आहे. गुरु 2, बायका 2, अंत्यसंस्काराची पद्धती 2, म्हणजे त्यानं एकी करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या वाट्याला मात्र आपल्या समाजानं सतत बेकीज दिलेली आहे. मगहर हे जे गाव आहे त्याची पण उत्पत्ती अशी सांगितली जाते की मार्गहर, मगहर, मगध असा तो शब्द बदलत गेलेला असावा. दुष्काळ निवारणासाठी बिजली खाणं मुद्दाम कबीराला मगहरला आणलं, अशाही प्रकारची एक कथा आहे, किंवा मुद्दाम कबीराला त्यांनी इकडं घेऊन आला. इसवी सन 1518 वयाच्या 120व्या वर्षी त्याचा देहांत झाला. मगहरला कबीराची ध्यानगुंफा अजूनही दाखवली जाते. कबीराविषयी जे प्रवाद आहेत त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की कबीर शिकलेले नव्हते. आपल्या जशा बहिणाबाई निरक्षर होत्या तसाच कबीर निरक्षर होता असं लोक म्हणतात. आणि त्याच्यासाठी कबीराचाच दोहा सांगितला जातो की मसी कागज छुओ नाही, कलम गही नाही हात. मी कागदाला अजून स्पर्श केलेला नाही, लेखणी हातात घेतलेली नाही. चारिऊ जुगन महात्म कबीर मुखही जनाई बात. या 4ही युगाचं महात्म्य मी माझ्या तोंडानं सांगितलेलं आहे, कुठल्या पुस्तकात पाहून नाही. इथं कदाचित कबीराला हे सांगायचं असावं
की मी पुस्तकात पाहून बोलत नाही, ते त्यांना अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे, त्याच्यासाठी हा दोहा लिहिलेला असावा. पण मी निरक्षर आहे, मी कागदाला हातच लावला नाही, त्या अर्थानं तो कदाचित म्हटलेला नसावा. त्याला कामापुरतं शिक्षण येत असावं. वेद, उपनिषद, गीता, भागवत, नाथ संप्रदायातले बारकावे त्याला सगळं माहीत होतं. बौद्ध, जैन, मुसलमान या धर्मांचे गुण आणि दोष दोन्हीही त्याला माहीत होते. त्याच्यामुळं तो निरक्षर होता हे काय आपण मान्य करू शकत नाही. आता कबीराची कविता त्याची संख्या किती आहे? तर कबीराची एकूण पदं 1600 आहेत, दोहे 4500 आहेत, चौपद्या 134 आहेत. पण पारसनाथ तिवारी म्हणतात एवढं सगळं वाङ्मय आहे, त्यातलं प्रत्यक्ष कबीराचं किती? त्यांचं म्हणणं फार थोडं आहे, खूपच थोडं आहे. त्यांना असं वाटतं की 1600 पैकी फक्त 200 पदं कबीरानं लिहिलेली आहेत. 4500 दोह्यांपैकी फक्त 750 दोहे कबीरानं लिहिलेले आहेत आणि 134 चौपद्यांपैकी फक्त 20 चौपद्या कबीरानं लिहिलेल्या आहेत. इतर अभ्यासकांना वाटतं की हे फारच कठोर परीक्षण झालं. पण असं का झालं? तर कबीर वाणीमध्ये भयंकर भेसळ झालेली आहे. पण भेसळ जरी झालेली असली तरी ती वाईट भेसळ नव्हती. कबीराच्या मूळ गाभ्याला कुणी धक्का पोचवलेला नाही. कबीराचे विचारच पण वेगवेगळ्या पद्धतीनं विस्तारित करून जास्त परिणामकारक लोकांनी सांगण्याचा प्रयत्न केला. कबीराच्या दोह्यांमध्ये सगळ्या भाषेतले शब्द सापडतात. पंजाबी, कानडी, मराठी, गुजराती, सगळीकडचे, मध्य प्रदेश, हिंदी, संस्कृत. असं का होतं? तर लोकांचं म्हणणं असं की कबीर सगळीकडे फिरला होता. माझं म्हणणं असं की कबीर सगळीकडे फिरला नव्हता. कबीराचे दोहे सगळीकडे फिरले आणि त्या त्या प्रदेशातल्या लोकांनी कबीराच्या दोह्यांना त्यांच्या भाषेमध्ये घडवलं. तिथल्या लोकांना त्यांच्या भाषेमध्ये समजून सांगण्यासाठी कबीर रूपांतरित केला थोड्याफार फरकानं. आणि आपणाला हे माहीत आहे की गौतम बुद्धानं आपल्या शिष्यांना, सगळ्या आपल्या बौद्ध भिक्खूंना सांगितलं होतं की तुम्ही तुमचं शहाणपण संस्कृतसारखं पाजळून विद्वत्ता सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका, सामान्य लोकांच्या भाषेमध्ये आपला धर्म समजून सांगा. बुद्धानं हे आपल्या भिक्खूंना सांगितलेलं होतं. कबीरानं आपल्या शिष्यांना सांगितलं होतं का नाही माहीत नाही, पण तोच संदेश बुद्धाचा कबीराच्या शिष्याने अवलंबिला आणि सामान्य लोकांच्या भाषेत कबीर सांगण्याच्या प्रयत्नात, त्या नादात कबीराची भाषा बदलत गेलेली आहे, एवढंच आपणाला सांगता येतं. आणि कबीराच्या शिष्यांनी जरी त्याच्यामध्ये हे टाकलेले असला तरी लोक असं म्हणतात की, आणि एक दोहा पण आहे की कुछ कुछ कही कबीर दास और कही सब संतन दास. म्हणजे काही काही थोडं कबीरानं सांगितलेलं आहे आणि बाकी सगळं इतर संतांनी सांगितलेलं आहे. अशा प्रकारचा सुद्धा एक दोहा आपणाला पाहायला मिळतो. शेवटी हे सगळं काय आहे की मुखोद्गत भजनांचं संकलन आहे. कबीर बीजक म्हणून एक ग्रंथ होता आणि गुरुग्रंथ साहिबमध्ये कबीराचे 200पेक्षा जास्त पदं आणि दोहे समाविष्ट आहेत. हे एवढंच संकलन होतं. बाकी कबीर सगळा लोकांच्या तोंडात होता संपूर्ण. त्याच्यामुळे आपल्या लक्षात येईल की आजही प्रल्हाद सिंग टिपानिया, ज्यांचा मी उल्लेख तुम्हाला सुरुवातीला केला की प्रसिद्ध कबीर गायक, हे अजूनही असं म्हणतात की मी कुठलंही पुस्तक वापरत नाही, परंपरेनं आलेली मौखिक भजनच मी गातो. आणि आपल्या रवींद्रनाथ टागोरांनी जे संकलन केलेलं आहे ते सुद्धा संकलन हे असं लोकांकडून केलेलं संकलन आहे, कुठल्या पुस्तकातून घेतलेलं ते संकलन नाही आहे. त्याच्यामुळं आपणाला असं म्हणता येईल की शेवटी ज्याचा त्याचा कबीर आहे. कबीर लोक ग्रहण करतात आणि तो स्वतःचाच करून घेतात. कबीर त्यांचा होतो, ते कबीराचा होतात, त्याच्यात थोडी फार सरमिसळ होते. कबीराची स्त्रीविषयक भूमिका जी आहे ती थोडीशी आजच्या पुरोगामी लोकांना आवडत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की कबीरानं स्त्रीला मोक्षमार्गातली धोंड असं म्हटलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की चक्रधर स्वामीसारखा त्यांच्याही आधीच्या काळातला माणूस स्त्रीला मोक्षमार्गातली धोंड समजत नाही. तिला तो दीक्षा देतो, तिला पुरुषांच्या बरोबरीची वागणूक देतो आणि फार चांगल्या पद्धतीनं स्त्री पुरुष समतेचा सांगतो. पण कबीरानं तसं म्हटलेलं नाही. त्यांचं म्हणणं की स्त्री ही मोक्षमार्गातली धोंड आहे. परंपराही तेच सांगत होती, कबीराने तेच सांगितलं. पण अभ्यासकांचं म्हणणं असं आहे की कदाचित हे जे दोहे आहेत हे परंपरावादी शिष्यांनी ते घुसटलेले असावेत. कारण कबीर स्वतः जर स्त्री मोक्षमार्गातली धोंड असं म्हणत असतील तर स्वतःकडं स्त्रीची, परमेश्वराच्या प्रेयशीची भूमिका घेऊन आणि परमेश्वराला प्रिय करायची भूमिका देऊन त्यांनी लिहिलेले दोहे, त्यांचं काय करायचं, असाही एक विचार आपल्याला मांडता येतो. आता कबीराचा प्रभाव कुणाकुणावर आहे ते जर पाहायचं असेल तर तेही मोठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कबीराचा महाराष्ट्रातला प्रभाव तुकारामावर आहे. तुकाराम आणि कबीर प्रचंड साम्य आहे. लोकांनी त्याच्यावर PhD केल्या दोघांच्या तुलनात्मक अभ्यास करण्यामध्ये. आणि 90 वर्ष आधी तुकारामाच्या कबीर होऊन गेले. भौगोलिक अंतरही खूप आहे, कालिक अंतरही खूप आहे.
पण कबीरपंथी साधू तुकारामाला भेटले असावेत. कबीर पंथाचा आणि कबीराचा उल्लेख पण तुकारामाच्या अभंगामध्ये आहे. महात्मा फुले यांच्यावर कबीराचा मोठा प्रभाव आहे. महात्मा फुले यांच्या नित्य वाचनात कबीराचा बीजक हा ग्रंथ होता, असं महात्मा फुल्यांचे त्या काळातले सहकारी वेगवेगळे त्यांनी लिहून ठेवलेले आहे त्यांच्या आठवणीमध्ये. आणि एका कबीर साधूशी झालेला त्यांचा संवाद तोही महात्मा फुलेंनी त्यांच्या एका पुस्तकात छापलेला आहे. सत्यशोधक हा जो शब्द आहे, हा शब्द महात्मा फुले यांनी कबीराकडूनच घेतला असावा असं एस.एम. जोशी यांना वाटतं. कारण कबीर सत्यशोधक होता, महात्मा फुले सत्यशोधक होते. आणि महात्मा फुले यांचा जो प्रखर सामाजिकता, कबीराची प्रखर सामाजिकता, याच्यावरून आपणाला ते सहज कळण्यासारखं आहे. रवींद्रनाथ टागोर या मोठ्या नोबेल प्राईज लेखकावर, कवींवर कबीराचा मोठा प्रभाव होता. आचार्य क्षितिमोहन सेन यांनी संकलित केलेल्या 100 कबीराच्या पदाचा, जे लिखित नव्हते मौखिक होते, 100 कबीराच्या पदांचा टागोरांनी इंग्रजीमध्ये अनुवाद केला. आणि 1914 साली म्हणजे 106 वर्षापूर्वी तो इंग्रजीमध्ये बाहेरच्या युरोपमधून प्रसिद्ध झाला आणि जगभर कबीर लोकांना समजला. कबीराकडे पाहण्याची लोकांची टागोरांनी अनुवादित केल्यामुळं दृष्टी बदलली आणि एक कवी म्हणून लोक टागोरांच्याकडं कबीराकडं पाहू लागले. त्यांच्यावर सुद्धा खूप प्रभाव आहे. कबीर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं त्यांनी मोठा प्रयत्न केला आहे. महात्मा गांधी त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की माझी आई कबीरपंथी होती आणि आईकडून मला कबीराचा संस्कार मिळालेला आहे. हरिजन हा शब्द आधी कुठेही पाहायला मिळत नाही, तो फक्त कबीरामध्ये पाहायला मिळतो. राम या शब्दाचा आग्रह कबीराने धरला होता, महात्मा गांधींनी धरला होता. आणि सत्य, अहिंसा आणि श्रमप्रतिष्ठा महात्मा गांधीकडे होती, कबीराकडे होती. आणि आधुनिक काळात सुद्धा कबीरासारखं सूत कातण्याचं महात्मा गांधींनी सगळ्याला सांगितलं. याच्यावरून वाटतं की कबीराचा त्यांच्यावर नक्की प्रभाव असला पाहिजे. विठ्ठलरामजी शिंदे त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रार्थना समाजाच्या प्रवचनामध्ये कबीर पदावर चर्चा केल्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या आठवणीमध्ये केलेला आहे. आणि कबीर आणि तुकाराम हे प्रार्थना समाजाचे आवडते कवी होते, त्यांच्यावर नेहमी तिथं चर्चा होत असे असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वडील कबीरपंथी होते त्यांचे आणि त्यांच्याकडून मला संस्कार मिळाला हे बाबासाहेबांनी सांगितलेलंच आहे. 3 महात्म्यांमध्ये बुद्ध, कबीर आणि फुले या 3 महात्म्यांमध्ये त्यांनी कबीराचा समावेश केलेला आहे. कदाचित महात्मा गांधींना हिणवण्यासाठी त्यांनी ते म्हटलं की मला तर 3च महात्मे माहीत आहेत, महात्मा गांधी हा कोण महात्मा आहे, पण त्यांनी कबीराला त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य आहे, ते कबीराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे. त्यांचं म्हणणं असं की कबीराला बुद्ध तत्त्वज्ञानाचे रहस्य कळालेले होते, असं बाबासाहेबांचं वाक्य आहे. आणि बाबासाहेबांवर कबीराचा प्रभाव खूप होता हे आपणाला माहीत आहे. धर्मांतराच्या वेळेस बाबासाहेबांनी कबीर पंथाचा विचार केला, पण काही गोष्टींमुळं त्यांनी तो बाजूला सारला हेही आपणाला माहीत आहे. गाडगेबाबांवर सुद्धा कबीराचा प्रभाव खूप आहे. सगळं जीवनच गाडगेबाबांचं आणि कबीराचं सारखंच होतं हे आपणाला माहीत आहे. गाडगेबाबा कबीराचे दोहे आपल्या कीर्तनात नेहमी पेरत असत. त्यांच्या शेवटच्या कीर्तनातच 2 दोहे आपणाला पाहायला मिळतात की जत्रा में फतरा बिठाया, तीरथ बनाया पाणी, दुनिया भई दिवानी, पैसों की धूलधानी. हे गाडगेबाबा नेहमी सांगत असत. आणि कबीर असं म्हणतात असं म्हणून गाडगेबाबा हा दोहा सांगायचे आणि मग त्याच्यावर विश्लेषण करायचे. आणि एक फार छान इंटरेस्टिंग असा कबीराचा दोहा, ते दोहा किंवा पदच होतं कबीराचं, ते सांगायचे. आता ते मला सगळं पद पाठ नाही, लहानपणी ते पाठ होतं की रावण कायसे बडा ओ तो अमुक पे खडा, मग तो म्हणतो अमुक बडा, मग तो अमुक कायसे बडा ओ तो अमुक पे खडा, अशी ती एक लिंक असलेली इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे. ते गाडगेबाबा कीर्तनात सांगायचे, तेही कबीराचं पद होतं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, भारताचे पहिले राष्ट्रपती, यांनी गुरुदेव रानड्यांची कबीरावर राष्ट्रपती भवनात व्याख्यानं ठेवलेली होती. आणि मला इंटरेस्टिंग माहिती कळाली की एकेकाळी राष्ट्रपती भवनात सुद्धा व्याख्यानमाला होत असत. आता ती होत नाही. लोकांना कदाचित गरज वाटत नसावी, आपणच खूप शहाणे आहोत असं वाटत असावं आताच्या राष्ट्रपतींना, पण एकेकाळच्या राष्ट्रपतींना संत समजून घ्यावेसे वाटत होते, विचार समजून घ्यावेसे वाटत होते, समाजसुधारक समजून घ्यावेसे वाटत होते. म्हणून कदाचित त्यांनी या कबीरावरची महाराष्ट्रातले, बरं का, गुरुदेव रानडे महाराष्ट्रातले, त्यांची व्याख्यानं, अर्थात ती इंग्रजीमधून व्याख्यानं, आणि राष्ट्रपती भवनानं कबीरावरच्या व्याख्यानाचा जो ग्रंथ आहे, अनेक संतांवर त्यांनी व्याख्यानं दिली होती, ती सगळी पुस्तकं राष्ट्रपती भवनानं प्रसिद्ध पण केलेली आहेत पुस्तक रूपामध्ये. ओशो रजनीस आपणाला माहीत आहे, त्यांचे अनेक व्हिडिओ आहेत, अनेक पुस्तकं आहेत कबीराचं विवेचन करणारे. हजारी प्रसाद द्विवेदी ते पुरुषोत्तम अग्रवाल हे कबीराचे फार मोठे अभ्यासक आहेत, हेही आपणाला माहीत आहे. का बरं कबीर एवढ्या लोकांना, आणि आजही मला तो महत्त्वाचा वाटतो. आज जो भोवताल आहे ना,
त्या भोवतालामध्ये कबीराची सगळ्यांना पुन्हा 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 आठवण येते आहे. सांप्रदायिकतेवरचा जालिम उपाय म्हणजे कबीर आहे. सत्ता मुस्लिमांची असताना सुद्धा त्यांच्यावर टीका करायला तो घाबरला नाही. म्हणजे आपण बऱ्याचदा असं पाहतो की हिंदूंवर टीका करणारे लोक मुसलमानावर टीका करत नाहीत, पण कबीराचं तसं नव्हतं. त्यानं हिंदूंवरही तेवढीच प्रखर टीका केली आणि मुस्लिमांवरही तेवढीच प्रखर टीका केली. आणि हे केव्हा केली टीका? जेव्हा ज्या काशीत तो राहत होता त्या काशीत हिंदूंच्या विचाराचं साम्राज्य असताना तिथं तो ते हिंदूंवर टीका करत होता. आणि ज्याच्या राज्यात राहत होता तो लोधी दिल्लीचा बादशाह कट्टर मुस्लिम असताना तो मुसलमानावर टीका करत होता. 700 वर्षापूर्वीची 600 वर्षापूर्वीची गोष्ट तो असं करत होता, असं वागत होता. म्हणजे तो किती प्रखर असला पाहिजे. आणि एकटा माणूस असं करू शकत नाही. जनता ह्या सगळ्या गोष्टींना वैतागलेली होती आणि प्रचंड मोठा शिष्य समुदाय त्याच्या पाठीमागं होता. म्हणून तुमच्या लक्षात येईल की कबीरासाठी राजे भांडत होते. बिजली का पठाण म्हणत होता की कबीर आमचा, इकडं बघेल राजा म्हणत होता की कबीर आमचा, लोधी म्हणत होता कबीर आमचा. कबीराला घेऊन जाण्याचा तो प्रयत्न करत होता. याचा अर्थ तो काळ असा होता की या लोधीपेक्षा, या बघेलपेक्षा, या बिजली खानपेक्षा, ह्या काशीतल्या हिंदू पंडितांपेक्षा कबीराच्या पाठीमागे जास्त लोक असले पाहिजे. ज्याच्या पाठीमागे जास्त लोक आहेत त्याच्या पाठीमागे राजकारणी लागतात. त्याच्यामुळं कबीर हा एकेकाळी प्रखर टीका करणारा त्या काळातला तो माणूस होता. आज जे जे अस्वस्थ आहेत आजच्या स्थितीमध्ये, सामाजिक राजकीय स्थितीमध्ये आज जे जे अस्वस्थ आहेत त्यांचा आधार कबीर आणि त्याची कविताच आहे. त्याच्यामुळे आज पुन्हा एकदा कबीराकडं लोक वळत आहेत. मी तुम्हाला सांगितलं की लिंडा हैस अशाच विमनस्क स्थितीत कबीराकडे वळली, शबनम विरमाणे अशाच विमनस्क स्थितीत कबीराकडे वळली आणि तो प्रल्हाद सिंग टिपानिया अशाच परिस्थितीमध्ये कबीराकडे वळला. तेव्हा कबीर हा क्रिटिकल परिस्थितीमध्ये आपणाला आधार वाटतो, आपला वाटतो. आणि म्हणून मी कबीराचा अभ्यास केला. कबीराची कविता सखोल समजून घ्यावी म्हणून मी कबीराच्या कवितेचे अनुवाद केले. कारण अनुवाद करताना कविता खूप समजते. जर तुम्ही नुसतीच वाचली तर आपण सोडून देतो, एकदा वाचून सोडून देतो. अनुवाद करायचा असेल तर पुन्हा पुन्हा कविता वाचावी लागते, सूक्ष्म दृष्टिकोनातून वाचावी लागते, टिपणं पाहावी लागतात, टाचणं पाहावी लागतात. म्हणून मी कबीराच्या सगळ्या ग्रंथावल्या जमा केल्या. या शब्दाविषयी अमुक संपादक काय म्हणतो, त्या शब्दाविषयी अमुक संपादक काय म्हणतो, असा अभ्यास मला अनुवाद करायचा नसता तर मी कबीराचा केला नसता. म्हणून अनुवाद करण्याच्या निमित्तानं मला कबीर फार मोठ्या प्रमाणात समजून घेता आला. वर्षभर मी ते समजून घेत होतो आणि अनुवाद करताना माझी मोठी दमछाक झाली, पण कबीर समजला हे मला फार महत्त्वाचं वाटतं. म्हणून काही कबीराच्या अनुवादित केलेल्या कविता मी तुम्हाला मुद्दाम वाचून दाखवणार आहे. त्या कवितांतून आपणाला कबीराचं जे रहस्य आहे ते कळेल. एक असा कबीराचं वर्णन करणारा दुसऱ्या कुणी लिहिलेला वाटावा अशा प्रकारचे एक पद, असे दोहे आहेत, मोठे इंटरेस्टिंग आहेत. काय म्हणतोय तो कबीर? संत साधूनो भाई बंधूनो वादळ आले ज्ञानाचे, संत साधूनो भाई बंधूनो वादळ आले ज्ञानाचे, उडून गेली ताटी भ्रमाची तुटले बंधन मायेचे, दुष्कर्माचे खांब निखळले मोहाचे आडणे तुटले, दुष्कर्माचे खांब कलतले मोहाचे आडणे तुटले, तृष्णा छप्पर उडून गेले दुर्बुद्धीचे घट फुटले, योगाचे घर संत बांधती विषयाचा ना थेंब गळे, विकार सारे निघून गेले हरीचे जेव्हा ज्ञान कळे, नंतर वर्षा भक्तिरसाची भिजवून गेली भक्तजना, कबीर सांगे ज्ञान प्रगटले हाकून तमाच्या अज्ञाना. हे तमाचं अज्ञान हाकून मला ज्ञान प्रगटलं असं कबीर ह्याच्यामध्ये सांगतो, हे आपल्याला माहीत आहे. पण हे सुरुवातीला म्हटले ना त्यानं की संत साधूनो भाई बंधूनो वादळ आले ज्ञानाचे. हा कबीर स्वतःच एक वादळ होता. उडून गेली ताटी भ्रमाची तुटले बंधन मायेचे. हे जणू काही कबीरालाच लागू पडतं असं आपणाला वाटतं. आपणाला वेळोवेळी उपयोगी पडणारे दोहे मी सुरुवातीला तुम्हाला काही सांगितले, ते वगळून काही अनुवाद, त्याचाही मी अनुवाद केला मराठीत, पण हे वगळून काही अनुवाद केलेले आहेत. एक फार इंटरेस्टिंग अनुवाद आहे पहा. तांदूळ घेऊन मुंगी निघाली डाळही दिसली तिला. तोंडात तिचं किती आहे, थोडं तांदूळ एक घेतला निघाली तिला डाळ दिसली, तिला वाटलं डाळ पण घ्यावी. कबीर काय म्हणतात? तांदूळ घेऊन मुंगी निघाली डाळही दिसली तिला, कबीर सांगे एकच नेग अवघड होईल तुला. म्हणजे तेही टाकून द्यावं लागेल, हे टाकून द्यावं लागेल. माकडास जो जसा नाचवी दारोदार मदारी, माकडास तो जसा नाचवी दारोदार मदारी, बुद्धिहीनाला तसे नाचवी मन हे लबाड भारी. हे दोहे आहेत अर्थात. आणि त्याच्यानंतर सज्जन भेटे सज्जनास तर रंगतात गुज गोष्टी, सज्जन भेटे सज्जनास तर रंगतात गुज गोष्टी, गध्यास जर का गधा भेटला लाथा झाडून कष्टी.
पुढे एक दोहा आहे, शुभ्र मनाचा मलिनतनाचा असतो कपटी बगळा. शुद्ध मनाचा मलिनतनाचा असतो कपटी बगळा, आतून वरतून एकसारखा बराच की काळा कावळा. निदान तो आतून बाहेरून सारखाच असतो ना, हा आतून काळांवरून मात्र पांढरा असतो, त्याच्यामुळं त्याच्यापेक्षा आतून बाहेरून एक असलेला कावळा बरा. प्रेमाविषयी त्याचे अनेक दोहे आहेत. त्यांना असं म्हटलेलं आहे की प्रेम मिळेना बाजारी पिकत नाही शेतात. प्रेम मिळेना बाजारी पिकत नाही शेतात, हवे जास तो नेऊ शकतो प्राणाच्या बदल्यात. एक आठ आहे, तुम्हाला प्राणाचा बदला द्यावा लागेल, तिथं दुसरं काही द्यायची गरज नाही, दुसरं काही नाणं चालत नाही तिथं. दो नयनांच्या महालातया बुबुळ अंथरिले, पापणियांचे लावून पडदे प्रियास झोपविले. किती हळुवार अशी भावना आहे प्रेमाची. सर्व पाहिले रस दुनियेचे, प्रेमा सम नच काही. सर्व पाहिले रस दुनियेचे, प्रेमा सम नच काही. हा रस घेता थेंबा इतुका. हा रस घेता थेंबा इतुका. पुन्हा एकदा, सर्व पाहिले रस दुनियेचे, प्रेमा सम नच काही. हा रस घेता थेंबा इतुका, जीव सोन्याचा होई. पुढे तो असं म्हणतो की सौंदर्यावर अन पैशावर मरणारे ना कमी. सौंदर्यावर अन पैशावर मरणारे ना कमी, याशिवाय जो जीव लावतो खरा तोच तर प्रेमी. प्रेम कसे ते सांगता नये, हे होऊन गेलेले आहे. कबीर आहे ढग प्रेमाचा, चिंब बरसुनी जातो, ओले करुणी सर्वांना तो हिरवळ देऊन जातो. असं त्यांनी स्वतःविषयी म्हटलेलं आहे. मनाविषयीची बहिणाबाईंची कविता माहीत आहे आपणाला. कबीराने मनाविषयी काही दोहे लिहिलेले आहेत. समुद्र लाटा जितक्या तितक्या मनात येती इच्छा, हाव मनाची आवरली तर सोडतील त्या पिच्छा. जशा पाण्यावरल्या रे लाटा, मन लहेरी लहेरी पाण्यावरल्या रे लाटा, बहिणाबाईने पण म्हटले, तेच इथं म्हटले. समुद्र लाटा जितक्या तितक्या मनात येती इच्छा, हाव मनाची आवरली तर सोडतील त्या पिच्छा. तन केळीची बाग मनाचे हत्ती करतील नाश, धरुणी अंकुश ज्ञानाचे करी संत थोपवी त्यास. बुलंद हत्ती आहे मन हे अंकुश हाती घे, विषासारखी तुझी वासना अमृत शिंपून दे. पाच इंद्रिये जीव एकटा, पाच इंद्रिये जीव एकटा, सबळ विरोधक फार, थैथै नाचून त्यांच्या पुढती होई मन बेजार. मनयोगी मन योगेश्वरही हो कर्माच्या बळे, आवर घालील मनास त्याला ईश्वर पदही मळे. कधी दानशूर कधी भिकारी मन राजा मन रंक. कधी दानशूर कधी भिकारी मन राजा मन रंक, लीन जहाले गुरुचरणी तर उद्धरेल निशंक. धीराधीराने चाल मना तू होईल सगळे ठीक, खूप भिजवून येईल कारे वेळे आधी पीक. नको जगाला शिकवू काही कर उपदेश मनास. शेवटी कबीर म्हणतो, नको जगाला शिकवू काही कर उपदेश मनास, दास मनाला करतो आपुल्या जगही होईल दास. आणि कबीराचे काही आत्मचरित्रात्मक दोहे मुद्दाम तुमच्यासाठी मी आणलेले आहेत. त्याचे जे विणकराचं काम होतं त्या कामाचं रूपक असलेले दोहे आहेत. तो असं म्हणतो की या चक्रातून सुटका नाही, वस्त्र विणून मी थकलो राम. आता हा कबीराचे जे पद आहे हे पद मला गझलेसारखं वाटतं, रचना त्याची, म्हणून मी त्याच पद्धतीने मराठीत केली. या चक्रातून सुटका नाही, वस्त्र विणून मी थकलो राम, दक्षिण कुंटी कुत्रा भुंके तेव्हा येते जाग. म्हणजे शेवटी शेवटी मरताना दक्षिण खुंटी कुत्रा भुंके तेव्हा येते जाग, जागतात मग चिल्ली पुल्ली यमपुरी चुकेन राम. ताणे बाणे सगळे नीट ओविले सूत, ताणे बाणे घेऊन सगळे नीट ओविले सूत, इकडून तिकडे माग चालवत थकलो आता राम. नीट जोखुनी पाय उचलला प्रयत्न केले फार, नीट जोखुनी पाय उचलला प्रयत्न केले फार, प्रपंचातया समेट केला थकलो आता राम. एक विणीता दुसरा गुंता गुंतत गेलो कसा, एक विणीता दुसरा गुंता गुंतत गेलो कसा, तुझी आठवण झाली आणि सुटलो आता राम, तुझी आठवण झाली आणि सुटलो आता राम. आता कंटाळून अशा प्रकारे कबीरानं विणकाम सोडलं होतं का काय असं वाटावं, असा एक दोहा आहे, असा एक पद आहे. कबीर असं म्हणतो की सूत कातने सोडून दिधले राम नाम शरीरावर लिहिले. सूत कातने सोडून दिधले राम नाम शरीरावर लिहिले. जेव्हा कबीरानं सूत कातायचं सोडलं असेल तेव्हा कबीराच्या आईला वाटलं असेल की आता ह्याचं कसं होईल, संसार कसा चालेल, माणसं उपाशी राहतील ना घराची. म्हणून आई म्हणते, स्फुंदून स्फुंदन रडते आई कबीराचे या कैसे होई. स्फुंदून स्फुंदून रडते आई कबीराचे या कैसे होई. मग कबीर उत्तर देतो आईला,
की आई विस्मृत होतो विणिता राम, कर्मत नाही करता काम. मी ते सूत एकाग्रतेनं मध्ये गुंतवून तो विण करावं लागतं. एखादा धागा तुटला तर सगळं वस्त्र वाया जातं, म्हणून माझं सगळं लक्ष केंद्रित मला त्या सुतावर करावं लागतं. आणि इतकं लक्ष त्याच्यावर केंद्रित केल्यामुळं माझं रामावरचं लक्ष विचलित होतं. त्याच्यामुळं मी हे सोडून दिलं. विस्मृत होतो विणिता राम, कर्मत नाही करता काम. आणि मग आई म्हणते की अरे बाबा पण पोटा पाण्याचं काय? आईला उत्तर कबीर देतो. कबीर म्हणतो ऐक आई तू, कबीर म्हणतो ऐक आई तू, तो असताना कसला किंतु. आहे ना तो जग चालवणारा, तो काय आपणाला वाऱ्यावर थोडंच सोडणार आहे. असा एक छोटासा पद कबीराचं आपणाला पाहायला मिळतं. आणि आणखी एक विणकामावर रूपक असलेलं कबीराचं पद आहे. मऊ मुलायम विणली तार, झिनी झिनी बिनी चदरिया. हे जे मूळ पद आहे त्याचा हा मराठी अनुवाद. मऊ मुलायम विणली चादर, ताण कोणता भरणी कुठली, कोण सुताने विणली चादर. इंगल पिंगल ताना भरणी, सुषुम्न तारे विणली चादर. अष्टकमळ हा चरखा डोले, पंचतत्वते विणिती चादर. ईश्वरास दस मास लागले, ठोकून ठोकून विणिता चादर. सुरनर मुनीनी पांघरून ही मळून गेली सफेद चादर. हळू हाताळून कबीर ठेवी, जशी होती ती तशीच चादर. या चादरीचं रूपक घेऊन त्यानं आपल्या भक्तीचंच रूपक त्याच्यावर घेतलेलं आहे, आपल्या लक्षात येईल. त्याच्यामध्ये काही तत्वज्ञानाचे पण विषय आहेत, त्याच्यामुळे ते मी तुम्हाला सांगत बसत नाही. ईश्वराविषयी कबीराचं काय मत होतं? तो म्हणतो की असा आहे तो तसा आहे, हे रहस्य सांगू कसे. असा आहे तो तसा आहे, हे रहस्य सांगू कसे. आत म्हणू तर जग ना माने, तो अंतरात्म्यात आहे असं म्हणू तर जग मान्य करत नाही. आत म्हणू तर जगना माने, बाहेर तर तो नसे. तो बाहेर नाही हे मला खात्रीनं माहीत आहे, पण आत आहे हे जगाला मान्य नाही. अंतरी जगती सकळ निरंतर, जड चेतनी तो वसे. दिसेन डोळा मुठीत नाये, शब्दातही ना गवसे. नाही बाबा मी सांगू शकत त्याचं रूप, कारण तो शब्दामध्ये मला पकडता येत नाही. आणखी एक छोटासा दोहा आहे कबीराचा. तो असं म्हणतो की वेदापलीकडं भेदापलीकडं पाप पुण्य वेगळा. कसा आहे ईश्वर? वेदापलीकडं भेदापलीकडं पाप पुण्य वेगळा. ज्ञानापलीकडं ध्यानापलीकडं जडशून्या वेगळा. वस्त्रापलीकडं भिक्षेपलीकडं दंभाहून वेगळा. स्वर्ग मृत्यू पाताळा पलीकडं अनुपम तो सगळा. असा ईश्वर आहे असं कबीरानं ईश्वराविषयी सांगून ठेवलेलं आहे. आता भेदाभेदाविषयी आणि हिंदू मुस्लिम या भेदाविषयी त्याचे काही दोहे आहेत, ते मी तुम्हाला म्हणून दाखवतो. सॉरी. तो असं म्हणतो की हिंदू मुस्लिम मलान साथी, मी तर निरंजनाच्या पाठी. हिंदू मुस्लिम मलान साथी, मी तर निरंजनाच्या पाठी. व्रत करतो ना मुहरम करतो, व्रत करतो ना मुहरम करतो. मी तर निदानीच्याला स्मरतो. नमाज नाही पूजा नाही, नमाज नाही पूजा नाही. निराकार तो हृदयी राही. ना हज जातो ना तीर्थाला, ना हज जातो ना तीर्थाला. पहिला कळता दुजा कशाला. कबीर म्हणे भ्रम हे मिटले. कबीर म्हणतो भ्रम हे मिटले. एक निरंजन मनी प्रगटले, एक निरंजन मनी प्रगटले. जातीयतेविषयी फार इंटरेस्टिंग आहे. हा सगळीकडं उद्धृत केला जातो दोहा, पण मूळ दोह्याची भाषा फार अवघड आहे. धर्म कोणता जात कोणती, लिंगाचाही प्रश्न पडे. माणूस माणसाला भेटला ना अनोळखी असला की सगळ्यांच्या मनात हे प्रश्न पडतात. धर्म कोणता जात कोणती, लिंगाचाही प्रश्न पडे. भेद असा हा गलत गडे. धर्म कोणता जात कोणती, लिंगाचाही प्रश्न पडे. भेद असा हा गलत गडे. मलमूत्र ही ते तीच चामडी, तीच इंद्रिये त्याच खुणा. काही वेगळं आहे काय? शरीरावरच्या खाना खुणा जे काही इंद्रिय तुम्हाला परमेश्वराने दिलेली आहेत. मलमूत्र ही ते तीच चामडी, तीच इंद्रिये त्याच खुणा. त्याच ज्योतीतून सर्व निपजले, कसे म्हणावे शूद्र कुणा. मलमूत्र ही ते तीच चामडी, तीच इंद्रिये त्याच खुणा. त्याच ज्योतीतून सर्व निपजले, कसे म्हणावे शूद्र कुणा. कसं म्हणता येईल कोणाला शूद्र. पिंड मातीतून सहज जन्मला, घेऊन नादनी बिंदू. आपल्या देहाची घडण. पिंड मातीतून सहज जन्मला, घेऊन नादनी बिंदू. पडत मूर्ख तू नाव ठेविले मुस्लिम आणि हिंदू.
कोणी नाही मुस्लिम, कोणी नाही हिंदू, सगळे एकच आहेत. पिंड मातीतून सहज जन्मला, घेऊन नादनी बिंदू, पढत मूर्ख तू नाव ठेविले मुस्लिम आणि हिंदू. रजतो ब्रह्मा तमतो शंकर तोच हरी सद्गुणी. रजतो ब्रह्मा तमतो शंकर तोच हरी सद्गुणी. म्हणे कबीरा राम नाम जप हिंदू तुर्कन कोणी. म्हणे कबीरा राम नाम जप हिंदू तुर्कन कोणी. हिंदू आणि तुर्क त्याचं टार्गेट होतं. या दोघांना मार्ग कळेना. नाही यांना कळत परमेश्वराकडे जाण्याचा रस्ता. ह्या दोघांना मार्ग कळेना. हिंदू म्हणतो मी तर मोठा, घागर शिवून देई, पाण्याला स्पर्श करू देत नाही. हिंदू म्हणतो मी तर मोठा, घागर शिवून देई, पण वेश्येच्या पायावर लोळे कुठे हिंदू पण जाई. जेव्हा वेश्येच्या पायावर लोळतो त्याचं हिंदू पण कुठं जातं. मुस्लिमांचे पीर अवलिया मुर्गी कापून खाई. ते अहिंसक होते कबीर. ते हिंसेच्या विरोधात होते, मांसाहाराच्या विरोधात होते. मुस्लिमांचे पीर अवलिया मुर्गी कापून खाई, मावशीच्या घरी मुलगी देतो घरात लग्न सराई. एक ह्यांचा दोष, एक त्यांचा दोष. आणि मग शेवटी कबीर म्हणतो हिंदूचे हिंदुत्व पाहिले तुर्कांची तुर्काई. मी तर पाहिलं दोघांचंही आणि मी ठरवले बाबा हिंदूंचे हिंदुत्व पाहिले तुर्कांची तुर्काई. कबीर म्हणतो ठरवा कुठला मार्ग चालणे भाई. कबीर म्हणतो ठरवा कुठला मार्ग चालणे भाई. हिंदूच्या मार्गाने चालायचं का मुस्लिमांच्या मार्गाने चालायचं ते तुमचं तुम्ही ठरवा असं तो म्हणतो. पण कबीर ना हिंदू होता ना मुसलमान होता. तो ना सर्वधर्म समभाववाला होता. कबीर हा संपूर्णपणे निधर्मी होता. त्यानं कुठला धर्म स्थापन केला नाही, कुठला धर्म मान्य केला नाही. तो निसर्गवादी होता. चराचरातला ईश्वर तो पाहत होता, अंतरातला ईश्वर तो पाहत होता, हे आपणाला माहीत आहे. आणि मग ढोंगी लोकांविषयीचे त्याचे बरेच पद आहेत. मनासना रंगवता वेडा कपड्यांना रंगवतो. अंगावर नुसते रंगी भगवे कपडे घालून साधू होता येत नाही. मनासना रंगवता वेडा कपड्यांना रंगवतो. मनासन आवरता वेडा उगाच भटकून येतो. तनास कपडे जोग्याचे पण मन भोगाची खाण. सहजच मिळतील सगळ्या सिद्धी जोगी तन मन प्राण. आसन घालून गुहेत बसला आत्मा दिशात फिरतो. शरीर इथं, मन फिरायला ना सगळीकडं. आसन घालून गुहेत बसला आत्मा दिशात फिरतो. सागर भरला तुझ्या घटामध्ये बाहेरी का बघतो. पोथी घेऊन घोकत बसतो कळली नाही भक्ती. पोथी घेऊन घोकत बसतो कळली नाही भक्ती. मनास नाही बदलत आणि माळच फिरवी नुसती. मन आमुचे जोग्याचे बाबा काया तर निर्भाव. मन आमुचे जोग्याचे बाबा काया तर निर्भाव. जोग लागता मनास येतो वेगळाच अनुभव. जोगी असूनही जागा नाही भरकटला 84. दास कबीरा जागा आहे निरंजनाच्या पाशी. दास कबीरा जागा आहे निरंजनाच्या पाशी. एका वेश्येवर कबीरानं कविता लिहिलेली आहे आणि हे रूपक आहे वेश्येचं. वेश्येचं जीवन कसं असतं आणि भ्रष्ट मनाच्या माणसाची भक्ती कशी असते त्याच्यासाठी. त्यानं हसून म्हणे म्हातारी, म्हातारी वेश्या आहे ती. हसून म्हणे म्हातारी मी तर आहे चिरतरुण माझ्यापेक्षा कोण तरुण. मी तर आहे चिरतरुण माझ्यापेक्षा कोण तरुण. पान खाऊनी पडले दात. लोक म्हणतात मग दात का पडले तुझे. पान खाऊनी पडले दात. केस का गळाले. केस गळाले नदीत नात. पान खाऊनी पडले दात केस गळाले नदीत नात. काजळ लावून गेले डोळे परपुरुषाशी करता चाळे. काजळ लावून गेले डोळे परपुरुषाशी करता चाळे. पुरुष माझा नित्य आहार. मला तर रोज एक माणूस खायला लागतो, तो माझा आहारच आहे. पुरुष माझा नित्य आहार अनोळख्याशी नितशृंगार. तो काय माझ्या ओळखीचा पण नसतो. आणि शेवटी मग कबीर असं म्हणतात की आनंदाने गाते नार बसून खाती पुत्र भ्रतार. पुत्र आणि भ्रतार मात्र बसून खातात आणि ही बिचारी आपलं शरीर विकून त्यांना जगवत राहते. काही कबीराच्या उलटबासी नावाच्या कविता आहेत. थोड्याशा का आपल्याकडं वळचणीचं पाणी आढ्याला गेलं असं म्हणतो ना, तशा पद्धतीच्या काही भारुड अशा पद्धतीची एकनाथ महाराजांनी लिहिली आहेत. त्याने असं म्हटलं की चकित जहालो आश्चर्याने गायी राखल्या वनी सिंहाने. पुत्रा मागून जन्मे आई गुरु लागतो शिष्यापायी. जलचर मासा झाड रेघला मांजर पळवी त्या कुत्र्याला. लादून गोण्या बैलच आला स्वार म्हशीने घोडा हाकला. उंच मुळ्या अन पाने खाली फुले मुळ्यांना खूप लागली. कबीर म्हणे हे कळे जया. कुठे कबीर म्हणे हे कळे जया. तीन लोकाचे ज्ञान तया. आध्यात्मिक अर्थ आहेत त्याचे, ते सांगत बसत नाही. आणखी एक असंच आहे की झाडावर त्या एक पाखरू उपभोगातच रमले रे.
झाडावर त्या एक पाखरू उपभोगातच रमले रे. नाही कुणी अंदाज बांधला भाव कोणता बोले रे. नाही कुणी अंदाज बांधला भाव कोणता बोले रे. अवघड फांदी गर्द सावली तिथेच पक्षी बसतो रे. सांज सकाळी येतो जातो कळून काही देतो रे. कुणी न सांगे त्याविषयी मज देहातच तो असतो रे. वर्ण अवर्णन रूपन रेखा प्रेम सावलीत बसतो रे. अगम अपारी कायम असतो येर झारीना दिसतो रे. कबीर म्हणतो ऐक साधूजी वेगळीच ही कथा वरे. या पक्षाचा आता पता तरी सांगा पंडित ज्ञानीवरे. गुढ. आणि शेवटचं कबीराचं एक पद मी सांगतो आणि माझ्या कबीरावरच्या दीर्घ कवितेतला एक तुकडा म्हणतो आणि मग मी थांबतो. कबीराच्या शेवटाविषयी आपण बोललो. खूप आहेत कबीराची शेवटाविषयी पदं, पण कबीरानं असं म्हटलेलं आहे की मी मरणार नाही. आणि कबीर मेलेला नाही आपणाला माहिती आहे, जिवंत आहे विचाराच्या दृष्टीनं. कबीर म्हणतो की मरेल जग हे मला न मरणे. मरेल जग हे मला न मरणे. मला भेटला जीवनदाता. मृत्यू जाणीला तया न मरणे. ज्यानं मृत्यूला ओळखले ना तो मरत नसतो. मृत्यू जाणीला तया न मरणे. रामन जाणे तयास मरणे. जो राम जाणीत नाही त्याला मरावं लागतं. शाक्तच मरतील संत अमर हे. शाक्तच मरतील पण संत मरणार नाहीत कारण ते भक्ती करणार आहेत. शाक्तच मरतील संत अमर हे. राम रसाने तृप्त झाले. आणि ते शेवटी म्हणतो की बाबा मी नाही मरणार. कसा मरणार. हरी मेला तर आम्हास मरणे. हरी मरणार आहे काय, देव मरणार आहे काय, तरच मी मरेल. हरी मेला तर आम्हास मरणे. तो असता मरू काय कारणे. कबीर म्हणे मन मनास मिळता. कबीर म्हणे मन मनास मिळता. सुख सागरिया मिळे अमरता. सुख सागरिया मिळे